हो, पण मेहनतीला पर्याय नाही आणि तू ज्या पद्धतीने मेहनत करतोस आणि धाडस करतोस ठिकठिकाणी नवीन काहीतरी करायचं, मला वाटतं त्याचं एक फळ आणि यश तुला मिळतच असतं. आय होप मंजिरी सी आय एम गेटिंग गुड फीडबॅक. म्हणजे मी आय विल नॉट लाय की मी ज्या माझ्या कलिग्सना भेटतो किंवा फ्रेंड्सना भेटतो ज्यांना जेन्युइनली वाटतं की हा मुलगा खरंच काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतोय, त्यांना ते जेन्युइनली वाटतं की नो ही इज ट्राईंग हार्ड टू डू समथिंग डिफरंट फॉर मराठी फिल्म्स. पण ऑन द कॉन्ट्ररी असंही मला जाणवलं की यार सम पीपल आर सो जेलस की यू नो कधी कधी असं पण होतं की नाही इसको काम नाही देणे का, ह्याला काम नाही द्यायचं, नाही ह्याचं नाही चाललं पाहिजे, ह्याचं ह्याला थिएटर नाही मिळाले पाहिजेत. हे मला जाणवलं आणि ठीक आहे यार, तुम्ही करा तुमच्यानी, मी माझ्या कामानी बोलीन. आणि शेवटी अगं हे बघ आय बिलीव्ह इन गॉड, देव आहे. सो आय थिंक कष्टाचं कधीतरी चीज होईल. नाही, चीज होतंय आणि ते होताना दिसतं पण आहे. येस. तर मला एक सांग की तू हिंदीमध्ये पण काम केलंयस, तर तिथे हो, असे हो. काही बरे वाईट अनुभव आले का? हो आले ना. म्हणजे मला आठवतं मी लहान होतो, 1994. आय वॉज 9 years old आणि आय हॅड डन अ फिल्म विथ ऋषी कपूर अँड नाना पाटेकर. द फिल्म वॉज कॉल्ड हम दोनो. मी ऑफकोर्स करिअरची सुरुवात माझी ॲज अ चाइल्ड ॲक्टर म्हणून केली. सो तिथे मला अनुभव चांगला नाही आला. आय टेल यू वाय. मला काहीच माहिती नव्हतं का म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्री कशी आहे, तिथे कसं वागणूक मिळते एका मराठी कलाकाराला, तो पण एक मिडल क्लास मुलगा फ्रॉम पुणे. त्यांना बोलवलं मुंबईत आणि ही फिल्म मला नाना पाटेकर सरांनी दिली, हम दोनो, विदाऊट ऑडिशन, विदाऊट स्क्रीन टेस्ट. ते म्हणले जोग तू काय करतोयस, ते मला ओळखायचं आहे लहानपणापासून. सो मी म्हणलो काय नाही सर. ते म्हणले एक फिल्म आहे आणि तू करतोयस ती फिल्म. सो नाना सरांनी मला ती फिल्म दिली, हम दोनो. पण तू 9 वर्षाचा होतास. येस. आणि 4थ्या वर्षापासून तुझा तो प्रवास सुरू झालेला आहे ना, मला वाटतं. येस. पण मग लोक डायरेक्टली बोलायचे की आईबाबांच्या थ्रू तुझ्याशी नाही, बोलायचे? ऑफकोर्स आईबाबांनाच बोलायचे. बिकॉज त्याच्या आधीसुद्धा मी मराठी चित्रपट केले होते ॲज अ चाइल्ड ॲक्टर. सो नाना सरांनी ते पाहिलं होतं आणि नाना सरांनी माझे डान्सेस पण पाहिले होते. सो आय थिंक नाना सरांनी मला ती फिल्म दिली आणि द फर्स्ट डे ऑन द सेट मला डिरेक्टर भेटले. ते आता नाही आहेत, पण डिरेक्टर खूप टॅलेंटेड डिरेक्टर होते, शफी इनामदार सर होते. सो त्यांना मी भेटलो आणि गाणं शूट होतं, सॉन्गचं शूट होतं. सो ऋषी कपूर वॉज देअर, पूजा भट होत्या आणि फराह खान वॉज द कोरिओग्राफर. आणि मला म्हणजे ऑनेस्टली मला काही कळायचं नाही गं तेवढं की रिहर्सल काय असतं, टेक काय असतो. आणि हिंदीची स्टाईल वेगळी असते ना, मराठीत जरासा आपली माणसं असतात, घरेलू वातावरण. घरेलू वातावरण असतं. तिथे म्हणजे अगदी इट वॉज अ डिफरंट एन्व्हायरमेंट ऑल टुगेदर. आणि आय डिडंट नो व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम ऋषी कपूर सर, बिकॉज नेव्हर वर्कड विथ हिम, नेव्हर हर्ड ऑफ. आता सोशल मीडियामुळे कळतं, पण तेव्हा ना असं काही नव्हतं ना. सो ते गाणं होतं आणि असं सिक्वेन्स असा होता की ऋषी कपूरनी एक नवीन गाडी घेतली आहे, त्यांचं गॅरेज आहे, त्यांच्या गॅरेजमध्ये मी काम करतो. सो त्यांनी नवीन गाडी घेतली आणि टू ग्रीट हिम काही पेटल्स होते, फ्लावर्स. सो मी त्यांच्या अंगावर ते पेटल्स टाकतो. सो मला माहीत नव्हतं. तर सॉन्ग ऑन झालं, ते म्हणजे रिहर्सलमध्ये मी सगळे पेटल्स टाकले आणि दुर्दैवाने ते त्यांच्या अंगावर सगळे पडले. आता ते दॅट वॉज ओके. म्हणजे मला असं वाटलं की अरे ते ठीक आहे, मी त्या इमोशनमध्ये, त्या एक्साइटमेंटमध्ये ते सगळे संपवले पेटल्स. पण तिथे ऋषी कपूर खूप चिडले आणि माझ्यावर भडकले. ते एवढ्याशा पाकळ्यांनी त्यांना काय दुखापत झाली? हो झाली. असं त्यांना ऑफेंड झालं. ते म्हणजे त्यांच्या अंगावर ते पेटल्स पडले ना, तर ते खूप भडकले मंजिरी. आणि त्यांनी तिथे एवढा मोठा शो केला त्याचा की कौन है ये बच्चा, किसको भी लाते हो आप, ये मत करो. अँड आय वॉज शॉक्ड. म्हणजे मी लहान मुलगा होतो, म्हणजे आय वॉज व्हेरी यंग. आय वॉज जस्ट 9. आय स्टार्टेड क्राईंग. आय सेड मला काहीच कळे ना की आय नो ही वॉज अ बिग सुपरस्टार देन, बट ही स्कोल्डेड मी अँड ही येल्ड ॲट मी. अरे बापरे. आणि आय स्टार्टेड क्राईंग. मी बॅनिटीत गेलो आणि रडत मग आई आणि सगळे मग अपसेट झाले ना सगळे. मग नेक्स्ट डे हे आम्ही नाना सरांना सांगितलं. नाना सरांनी त्यांची मस्त क्लास घेतली. खरंच? येस. अँड आय लव्ह नाना सर फॉर दॅट. अशी माणसं हवेत, रोक ठोक जे चुकलंय त्याला बोलणारे माणसं हवेत. म्हणजे हॅट्स ऑफ टू नाना पाटेकर सर. म्हणजे
असे माणसं हवे. काय बोलले ते? त्यांना बोलले की तुला अक्कल आहे का? नाना पाटेकर ऋषी ऋषी कपूर कपूरला सरांना बोलले असे बोलले की तुम्हाला अक्कल आहे का? लहान मुलगा आहे तो, तुम्हाला अक्कल आहे का त्याशी कसं बोलायचं? आणि हे ऑन रेकॉर्ड्स मी सांगतो पहिल्यांदा असं मी मीन्स हे पाहिजे. म्हणजे हा कसला माज आहे? म्हणजे ठीक आहे तुम्ही स्टार आहात पण यू ट्रीट एव्हरीबडी नाईसली. अँड आय वॉज अ किड आय डिडंट नो की रिहर्सलमध्ये काय करतात. मग आणि फराह खान मॅम डिडंट सी एनिथिंग. कारण की ऋषी कपूरचा असा धाक होता सगळीकडे, एक आदरयुक्त भीती होती, किंवा आदर नसेल पण भीती होती. तेव्हा ती तरुण असणार खूप ना हो फराह तेव्हा खान. तरुण होती. पण हा असा एक किस्सा झाला होता. सो मला एक हिंदी फिल्म इंडस्ट्रीबद्दल अरे बापरे ते धाकधुकच मनात होतं. आणि ऑन द कॉन्ट्ररी मंजिरी आय डिड अ फिल्म विथ संजय दत्त सर. दिस वॉज वे लेटर. म्हणजे हे झालं 1994 मध्ये ऑफकोर्स मी टुक अ ब्रेक फॉर एज्युकेशन. आय बिकेम अ डॉक्टर. रिअली? यू डिडंट नो दॅट? नो. आय एम अ डॉक्टर. पण मग तू डॉक्टर पुष्करचं कसं कधी नाही लिहितच नाहीस? लावत. आय डोंट नो. कुठल्या कॉलेजला गेलास? मी पुण्यात शिकलो भारती विद्यापीठात. रिअली? आणि आय एम अ डेंटिस्ट. काय सांगतो? आय एम अ क्वालिफाईड डेंटिस्ट. सो BDS केलं. BDS. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.